नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आलास येथे राज्यातील पहिल्याच क्षारपडमुक्ती पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ झाला. आलास तालुका शिरोळ येथील दानोळी तळ परिसरात महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या क्षारपड क्षेत्र सुधारणा पथदर्शी भूमिगत चर योजनेतील राज्यातील पहिल्याच पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा प्रकल्प केवळ आलास गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आमदार यड्रावकर यांनी केलं. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी 2019 नंतर ठोस पावले उचलण्यात आली. शासनाच्या 80% आणि शेतकऱ्यांच्या 20% सहभागातून ही योजना राबवण्यात येत असून शिरोळ तालुक्यातील 6 गावात पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 20% हिस्सा भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व सेवा सोसायट्यांमार्फत सुलभ कर्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील सुमारे 2 ते 2.5 लाख हेक्टर क्षारपड क्षेत्र पुन्हा लागवडीखाली येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद साखर कारखान्याला गाळपासाठी जाणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पायलट प्रोजेक्टसाठी घेतलेल्या कर्जावरील 1 वर्षाचे व्याज कारखान्याच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याची घोषणाही आमदार यड्रावकर यांनी केली. शेतकरी नेते सावकार मादनाईक यांनी या प्रकल्पाचे दीर्घकालीन फायदे सांगत शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केलं. अभियंता अमरजित बिराजदार यांनी सांगितलं की हा पायलट प्रोजेक्टमधून मिळणारे निष्कर्ष संपूर्ण राज्यात राबवले जाणार असून आलास गाव या योजनेचे केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रारंभी सरपंच सचिन दानोळे यांनी स्वागत केलं. यावेळी बँक अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.